नमस्कार. तर प्रजासत्ताक दिनाचं भाषण करायचंय, पण ऐनवेळी शब्दच आठवत नाहीत, असं होतं का? एक प्रभावी, दमदार भाषण नक्की तयार कसं करायचं, हा प्रश्न खूप जणांना पडतो, नाही का? आज आपण एका अगदी साध्या विनंतीमधून एका शक्तिशाली, देशभक्तीपर भाषणाचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हीच आहे ती विनंती, जी आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ आधार आहे. यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे एक सुंदर भाषण हवंय आणि दुसरं म्हणजे त्यात देशाबद्दल शायरी हवी आहे. आता या दोन गोष्टी एकत्र करून एक जबरदस्त भाषण कसं बनवायचं तेच आपल्याला आज बघायचंय. आपण कसं पुढे जाणार आहोत ते सांगतो. सगळ्यात आधी आपण ती मूळ विनंती समजून घेऊ. मग सुंदर भाषण म्हणजे नेमकं काय ते बघू. त्यानंतर शायरीची ताकद काय आहे हे ओळखू. भाषण कसं तयार करायचं ते शिकू. आणि शेवटी शब्दांच्याही पलीकडे जाऊन काय महत्वाचं आहे यावर विचार करू. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ विनंतीपासूनच. कारण खरं सांगायचं तर एका प्रभावी भाषणाची गुरुकिल्ली ना अनेकदा त्या विनंतीमध्येच दडलेली असते. तर मग सुंदर भाषण याचा नेमका अर्थ काय होतो? सुंदर म्हणजे काय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. सुंदर म्हणजे फक्त भारी भारी अलंकारिक शब्द वापरणं नाहीये, नाही. सुंदर भाषण म्हणजे एक असा संदेश जो आपल्या देशाच्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो आणि भविष्यासाठी एक नवी आशा निर्माण करतो. म्हणजे एक प्रकारे आपण ऐकणाऱ्यांना एका टाइम ट्रॅव्हलवरच घेऊन जातो, नाही का? आणि हीच ती 3 सूत्री रचना आहे, भाषणाचे 3 स्तंभ जे आपल्या भाषणाला एका आकर्षक कथेचं रूप देतात. सुरुवात करायची इतिहासाच्या आदराने भरलेल्या स्मरणाने, मग यायचं वर्तमानातील आत्मपरीक्षणावर आणि भाषणाचा शेवट करायचा तो एका उज्ज्वल भविष्याच्या आशेने. ही रचना ऐकणाऱ्यांना भावनिक आणि तार्किक दोन्ही पातळ्यांवर आपल्याशी जोडून ठेवते. ठीक आहे, म्हणजे भाषणाची रचना तर आपल्या लक्षात आली, पण आता येतो दुसरा महत्वाचा भाग, शायरी. भाषणात कवितेचा, शायरीचा वापर का करायचा, तिची भूमिका काय असते? पण लोकांच्या भावनांना थेट हात घालून देशभक्तीची भावना जागवण्यासाठी शायरीच इतकी महत्वाची का ठरते? दुसरं काही का नाही? याचं उत्तर ना इथेच आहे. जरा बघा, डाव्या बाजूला एक साधं वाक्य आहे, भारत एक महान देश आहे. आता हे खरंय, पण कसं एकदम कोरडं वाटतं, नाही का? त्यात भावना नाहीये. आता उजवीकडची शायरी ऐका. 3 रंग अभिमानाचे, माझ्या प्रिय भारताचे, तिरंगा उंच फडकत राहो, देश माझा महान राहो. आला का फरक लक्षात? एक साधं तथ्य थेट काळजाला भिडणाऱ्या भावनेत बदललं. हीच तर आहे शायरीची जादू, तिची ताकद. तर मग आपल्याकडे भाषणाची रचना आहे आणि भावना जागवण्यासाठी शायरी आहे. आता या दोन्हींना एकत्र आणून आपलं भाषण प्रत्यक्ष तयार कसं करायचं ते बघूया. ही काही सोपी पावलं आहेत. सगळ्यात आधी भाषणाचा मुख्य विषय, मुख्य संदेश पक्का करा. मग त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्या 3 भागांच्या रचनेत मांडा. प्रत्येक भागाला साजेशी, प्रभावी शायरी निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते भाषण फक्त वाचू नका, तर पूर्ण उत्कटतेने, पूर्ण विश्वासाने सादर करण्याचा सराव करा. आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे शब्द आणि रचना यांच्याही पलीकडे जाऊन आपल्या भाषणाचा खरा उद्देश काय असतो, त्याचा अंतिम परिणाम काय साधायचा असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. एक यशस्वी भाषण म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नसते. ती एक भावना असते, अभिमानाची, कर्तव्याची, आशेची. ऐकणाऱ्यांच्या मनात ही भावना जागवणं हेच आपल्या भाषणाचं खरं यश आहे. म्हणून भाषण लिहायला घेण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या भाषणातून मला ऐकणाऱ्यांच्या मनात नेमकी कोणती भावना जागृत करायची आहे. या प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या भाषणाची खरी शक्ती दडलेली आहे.